नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींनो लक्ष द्या. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 444 जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पगार, पात्रता आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि हा मित्रांनो, अशाच नवीन सरकारी नोकऱ्या आणि भरती प्रक्रियेची अपडेट आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून एकही महत्त्वाची नोकरीची संधी तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील जी काही भरती आहे, ह्या भरतीबद्दलची ही PDF आहे किंवा पॉवर पॉईंट आहे. आपण याच्याद्वारे समजून घेऊया काय काय डिटेल्स दिलेले आहेत. तर थोडक्यात जर माहिती पाहिली तर थोडक्यामध्ये तुम्हाला पदाचे नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे काही कुठली पोस्ट असणार आहे त्या पोस्टचं नाव दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला ज्युनियर असिस्टंट किंवा ज्युनियर क्लर्क या नावाचे पद आहे. या नावासाठी साधारणतः एकूण जागा असणार आहे 444. या राज्यस्तरीय भरती असणार आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो नोकरीचं ठिकाण, तर नोकरीचं ठिकाण हे सांगली जिल्हा असणार आहे. अशा पद्धतीची ही भरतीची छोटीशी माहिती आहे. त्यानंतर या भरतीसाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे, तर ती शैक्षणिक पात्रता काय आहे? तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्याही विद्यापीठाची तुम्ही पदवी पास असणं गरजेचं आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही याच्यातून मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असावं. MSc-IT किंवा MSc-ITशी संबंधित असणारं एखादं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं, ज्याच्यामधून असं साध्य होईल की तुमचं कॉम्प्युटर नॉलेज चांगलं आहे किंवा तुम्हाला कॉम्प्युटर वापरता येतो, हाताळता येतो. त्याच्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. जसे की लिहिणे, वाचणे आणि बोलणे या तिन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कंपल्सरी केलेल्या आहेत. त्यानंतर जो जागांचा तपशील आहे, तर तो जागांचा तपशील कशा पद्धतीचा आहे, तर एकूण 444 जागांची ही भरती निघालेली आहे. याच्यामध्ये सुवर्ण संधी आलेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेतील ही एक मोठी भरती आहे, जी सहकार क्षेत्रात सुरक्षित करिअरची संधी उपलब्ध करून देते. यशस्वी उमेदवारांची नियुक्ती जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये केली जाईल. अशा पद्धतीची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. या भरतीसाठी लागणारी तुमची जी वयाची अट असणार आहे, ती वयाची अट आणि या भरतीसाठी लागणारी फी काय आहे, ती पण आपल्याला पुढे सांगितलेली आहे. तर साधारणतः वयाची जी अट त्यांनी दिलेली आहे, ती वयाची अट तुम्हाला आहे 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत. 20 जून 2026 पासून तुमचं वय वर्ष हे 18 ते 35च्या मध्ये असणे गरजेचं आहे आणि शक्यतो तुम्ही महाराष्ट्रात रहिवासी असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, तो म्हणजे सर फी किती आहे? तर अर्जासाठी जो तुम्हाला शुल्क असणार आहे, तो शुल्क त्यांनी दिलेला आहे ₹1180 जी-एस-टी सह नॉन रिफंडेबल. काही कारणास्तव जर समजा तुम्ही भरती परीक्षेला येऊ नाही शकला किंवा काही कारणास्तव तुम्हाला वाटलं की परीक्षा नाही द्यायची आहे, तर ही जी फी आहे, ही फी रिफंडेबल होत नाही. अशा पद्धतीची ही नॉन रिफंडेबल फी आहे. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत, त्या तारखा दिलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे अर्ज कधी सुरू होणार आहेत, तर 24 जून 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे, ती असणार आहे तुम्हाला 8 जुलै 2026. फी भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे, ती सुद्धा तुम्हाला 8 जुलै 2026च असणार आहे. आणि जी काही तुमची जाहिरात किंवा हॉल तिकीट असणार आहे, ते परीक्षा हॉल तिकीट या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या ऑफिशियल वेबसाईटवरती नंतर तुम्हाला कळवण्यात येतील. अशा पद्धतीचं आहे आणि महत्त्वाची टिप तुम्हाला देण्यात आलेली आहे, की तारीख आणि वेळापत्रकाच्या बँकेच्या निर्देशनानुसार बदल होऊ शकतो. कृपया अधिकृत संकेतस्थळ नियमानुसार तपासा. त्यानंतर निवड प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचं असतं सिलेक्शन प्रोसेस. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडतो, निवड किंवा सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? तर निवड प्रक्रिया किंवा सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे काही पदवी पद्धतीचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, त्याच्यामध्ये रिझनिंग असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, इंग्लिश जनरल अवेअरनेस असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टींची जी परीक्षा आहे, अशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी सिलेक्ट होतील किंवा जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होतील, त्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. जे पात्र आहेत ते सर्व विद्यार्थी वैयक्तिक मुलाखतीसाठी येतील आणि त्याच्यानंतर वैयक्तिक मुलाखतीमध्ये जे पास होतील, ते विद्यार्थी पुढे कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातील. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, आधार, पॅन, फोटो या सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला पुढे जावं लागेल. आता मित्रांनो, सर्व झालं. फॉर्म कसा भरायचा, फॉर्मची तारीख किती, फी किती, काय पद्धतीची निवड प्रक्रिया असणार आहे, या सर्व झाल्या. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो, सिलेक्शन झाल्यानंतर, जॉइनिंग झाल्यानंतर असणारा पगार. तर तुमचा जो प्रोबेशन पिरियड आहे, तो प्रोबेशन पिरियडच्या हिशोबाने तुम्हाला ₹22,000 स्टायपेंड मिळणार आहे.
आणि जो कोणी नवीन उमेदवार असणार आहे त्याला 12 महिन्याचा जो पिरियड आहे तो तुम्हाला करायचा आहे. त्याला आपण प्रोबेशन पिरियड म्हणतो. या प्रोबेशन पिरियडच्या काळामध्ये तुम्हाला 22,500 ते 22,000 रुपये पगार तुम्हाला अंदाजे मिळणार आहे. आता महत्वाचा टप्पा आहे तो सांगली जिल्ह्यातली भरती आहे. मग बाहेरच्यांनी फॉर्म भरायचा का नाही भरायचा? या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतील. तर त्याच्यासाठी पुढे एक स्लाइड दिलेली आहे, की अधिवास किंवा आरक्षण. तर मित्रांनो 70% स्थानिक कोटा दिलेला आहे. जे लोक सांगली जिल्ह्यामध्ये आहेत, ज्या लोकांचे डोमासाईल हे सांगली जिल्ह्यातील आहेत, त्यांच्यासाठी 70% कोटा आहे. उरलेला जो 30% कोटा आहे, तो 30% कोटा जो आहे, तो सर्वसाधारण कोटा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा कोटा खुला ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे बाहेरचे जे कोण व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हा कोटा उपलब्ध राहणार आहे. आता महत्वाचं काय आहे? महत्वाची अट आहे. आता ती अट त्यांनी सांगितलेली आहे, की इतर जिल्ह्यामधील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागी स्थानिक उमेदवारांमधून भरत्या केल्या जातील. म्हणजे जर समजा हा 30% जो कोटा आहे, या 30%च्या कोट्यामधून जर एखादा विद्यार्थी सिलेक्ट झाला आणि तो आलाच नाही, तर त्या विद्यार्थ्याच्या जागेवरती सांगली जिल्ह्यातीलच स्थानिक कोणीतरी एखादा भरण्यात येईल आणि एकदा भरती झाल्यानंतर त्याला पुन्हा परत पात्रता नाही किंवा पुन्हा त्याला कुठल्याही कारणास्तव घेतलं जाणार नाही. आता महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे अर्ज कसा करायचा. तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती बँकेच्या अधिकृत किंवा ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. त्याच्यामध्ये तुमचं करिअर जो डिपार्टमेंट असतं त्याच्यामध्ये जावा. त्याच्यानंतर तुमचा मेल आयडी, मोबाईल नंबर टाकून तुमचं जे काय रजिस्ट्रेशन असणार आहे ते रजिस्ट्रेशन करून घ्या. विचारलेली जी काय अचूक माहिती असणार आहे ती अचूक माहिती तुम्ही त्याच्यामध्ये भरा. तुमची शैक्षणिक असेल, वैयक्तिक असेल, तुमचा संपर्क असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लागतील. त्या सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपर भरा. त्यानंतर तुमची लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये तुमचा आधार, पॅन असेल, डॉक्युमेंटमध्ये फोटोज असतील, तुमचे स्कॅन केलेले सिग्नेचर असतील, थंब असेल, या सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपर तिथं अपलोड करा. घोषणापत्र अपलोड करा आणि जी काही फी असणार आहे ती फी भरा. फी भरल्यानंतर तुमचा पूर्णपणे अर्ज हा सबमिट होणार आहे. तर अशा पद्धतीची महत्वाची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. फॉर्म भरताना जर काही तुम्हाला इश्यू येत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन मिळेल. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ठेवा. तसेच मित्रांनो, या व्हिडिओची जी काही स्लाइड आहे, या स्लाइडची जर तुम्हाला पीपीटी हवी असेल, ऑफिशियल पीडीएफ हवी असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्याबरोबर आमचं व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचा चॅनल आहे, तो जॉईन करून ठेवा. एकदम फ्री आहे. म्हणजे येणाऱ्या ज्या काही अपडेट असतात छोट्या-मोठ्या, त्या अपडेट तुम्हाला पटकन मिळतील. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.